वचन दिले तू मला या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. जेवणाच्या टेबलावरून शौर्य उठलेला असतो. त्याच वेळेला विजया शौर्याला म्हणत असते, शौर्य काय करतोयस तू हे? या बाहेरच्या मुलीसाठी आईला दुखावण्याचा प्रयत्न करतोयस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही मॉम, अजिबातच नाही. तू दुखावी असा विचार मी कधीच करू शकत नाही. तेवढ्यात विजया म्हणत असते, अरे करू शकत नाही म्हणतोयस तू, पण दुखावतोयस ना, त्याचं काय? त्यावर शौर्य म्हणत असतो, तू सुद्धा मला माझ्या बायकोला दुखावतेस ना? काय गरज काय होती तुला या ठिकाणी माझ्या बायकोला म्हणजेच ऊर्जाला जेवणाच्या टेबलावर बसू न द्यायची? त्यावर विजया म्हणत असते, अरे तिची लायकी तरी आहे का आपल्याबरोबर आपल्या घरात बसून एकत्र जेवायची? त्यावर शौर्य म्हणत असतो, हेच तर तुझं वागणं मला अजिबात पटत नाही. त्यामुळे आजपासून या घरामध्ये मी अजिबातच तुम्हा लोकांचं जेवण जेवणार नाही. मी माझं आणि माझ्या बायकोचं स्वतंत्र काय ते बघू, असं म्हणून शौर्य ऊर्जाला घेऊन आपल्या बेडरूम मध्ये गेलेला असतो. तेवढ्यात विजया स्वतःशी बोलत असते, आता तर मला माझा वेगळाच डाव खेळावा लागणार आहे. कारण या ऊर्जाला मला आता असं काहीतरी दाखवावं लागेल ज्यामुळे ती चांगलीच पेचात अडकेल. आणि अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनी ही विजयाकडे आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, विजया विजया तुला का त्रास होतोय? अगं उलट तुला तर बरं वाटायला पाहिजे. त्यावर कुमुदिनीला आता विजया म्हणत असते, का काय साहेब, मला का बरं वाटायला पाहिजे? अहो मला सांगा ना, ज्या बाईचा मुलगा तिच्याशी तोडून वागत असेल तिला बरं कसं वाटेल? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मला सांग, हर्षवर्धनने तुला समजवायचा प्रयत्न केला पण तू समजून घेतलं नाही. शेवटी त्याने तुला दरडावून सांगितलं की ऊर्जा याच घरात राहणार आणि विजया तू तुझा शहाणपणा कमी कर, असंच म्हणाला ना तो? त्यावर विजया म्हणत असते, हो असंच म्हणाले ते, पण तुम्ही सांगा ना, त्यांना मला असं बोलायची गरज होती का? उलट त्यांनी शौर्याला समजावलं असतं आणि त्या ऊर्जाला घरातून बाहेर काढलं असतं तर किती बरं झालं असतं. हा सगळा वादच मिटला असता. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया जरा तू विचार कर, जर त्या हर्षवर्धनने तुझी साथ दिली नाही, त्याने तुझी साथ द्यायला हवी होती असं तुला वाटत होतं ना? मग इकडे शौर्यने तर ऊर्जाची साथ दिली आहे, म्हणजे एका नवऱ्याने एका बायकोची साथ दिली आहे. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे ना? मग याचा विचार तू कर की तुझा मुलगा किती चांगला आहे ते आणि त्याची बायको किती चांगली असू शकते. त्यावर विजया म्हणत असते, नाही हा नाही आईसाहेब, त्याची बायको ही त्याची बायको आहे, मुळात मी मानतच नाही. आणि समजा असली तर ती चांगली तर अजिबात असू शकत नाही. कृपया करून तुम्ही तिचे गोडवे गाऊ नका. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे, मी काय फक्त तुला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण मला कळून चुकलंय. पालत्या घड्यावर पाणी, असं बोलून आता आईसाहेब तिथून जात असताना विजया म्हणत असते, बघालच तुम्ही आता काय करते मी. आता विजयाने असं म्हणताच कुमुदिनी वळते आणि विजयाकडे पाहते. त्याच वेळेला विजया म्हणत असते, आईसाहेब आता या घरातून जर कोणी जाईल तर ते मी जाणार आणि तेही कायमचं, असं बोलून आता विजयाने आपल्या बाजूने वेगळाच डाव टाकलेला असतो. आता नक्की विजयाच्या मनात काय चाललंय हे तूर्तास तरी कोणाला काहीच कळत नसतं, पण कुमुदिनीला वेगळंच टेन्शन आलेलं असतं. कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, बाप रे, आता ह्या विजयाला नेमकं कसं अडवायचं? तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया आपल्या बेडरूम मध्ये ताडकन निघून गेलेली असते. इकडे आपण पाहतोय शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा हा चांगुलपणा ना आता बस कर. प्रत्येक वेळेला तुला मॉमची बाजू घ्यायची गरज नाहीये. अगं तुला कळत नाहीये का, ती तुला स्पष्टपणे या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, तुला लाथाडते. याचं तुला वाईट वाटत नाहीये का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य खरंच सांगते, मला या गोष्टीचं वाईट वाटत नाहीये. बघ, त्यांना या घरात तुझ्यासाठी कशी बायको हवी किंवा या घरासाठी कशी सून हवी हा त्यांचा अधिकार आहे निवडायचा, त्यामुळे आपण त्यात दखलंदाजी नाही केली पाहिजे. त्यावर शौर्य म्हणत असतो, गप्प बसा ऊर्जा, हा जर तिचा अधिकार असेल ना तर माझे सुद्धा काही अधिकार आहेत. मला माझ्या आयुष्यासाठी कशी जोडीदार हवी, कशी या घरात सून हवी हा विचार मी सुद्धा करूच शकतो ना. मला जर माझ्या आवडीची बायको नाही मिळाली
तर या घरात मी आनंदाने आणि सुखी राहू शकतो का? असं सगळं म्हणताच तिथे कुमुदिनीला आलेलं पाहून ऊर्जाच्या समोर असलेला शौर्य म्हणत असतो, आजी आजी बरं झालं तू या ठिकाणी आलीस. आजी तूच सांग आता काय करायचं आम्ही? या घरात आम्ही तर आजपासून जेवणार नाही आहोत. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य हे आता जे काही बोललायस ना ते परत बोलायचं नाही हा. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी अगं जेवणाच्या टेबलावरूनच वाद सुरू झालाय आणि हा वाद पुन्हा होऊ नये अशी माझी इच्छा आहे, म्हणूनच मला तसं बोलावं लागलं. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मान्य आहे मला, रागाच्या भरात माणूस कधी कधी काहीतरी वेगळंच बोलून जातो जे त्याला बोलायचं नसतंच मुळात. पण कसं आहे, राग हा तेवढा पुरताच असतो. राग गेल्यानंतर सगळं आपल्याला थोडंफार चुकीचं वाटतं, तर आपण त्याच सगळ्यातून शहाणपणा घेतला पाहिजे आणि आपलं सगळं काही व्यवस्थित केलं पाहिजे. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आजी तुला जे काही बोलायचं आहे ना ते मला काहीच कळलेलं नाहीये. तू मला स्पष्ट सांग नेमकं काय बोलायचंय तुला. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी म्हणत असते, शौर्य मी आत्ताच विजयाशी बोलले. विजयाने एकदम टोकाचा निर्णय घेतलाय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा लगेचच पुढे येते आणि म्हणत असते, आजी टोकाचा निर्णय म्हणजे काय करणार आहेत सासूबाई? तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, आजी आजी काही नसणार, हे मॉमचं नवीन काहीतरी नाटक सुरू असणार आहे. तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, शौर्य विजयाचं हे नवीन काही नाटक दिसत नाहीये. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य प्लीज थोडा वेळ थांब ना, तू गप्प बस ना. आजी सांगा ना सासूबाईंनी कोणता टोकाचं पाऊल उचललंय? तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, तू या घरातून बाहेर पडत नाहीयेस ना, किंवा शौर्य तिचं ऐकत नाहीये किंवा तिच्या मनासारखं घडत नाहीये, म्हणूनच ती आता हे घर कायमसो सोडण्याचा निर्णय तिने घेतलाय. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काय? आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, हो हो ऊर्जा. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, आजी ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेवा, मॉम फक्त आणि फक्त एक नवीन ड्रामा क्रिएट करते. आणि अशातच आता बाहेर हॉलमध्ये विजया जोरातच ओरडते, सासूबाई सासूबाई हे काय करताय तुम्ही? ही बॅग भरून कुठे निघालात तुम्ही? हे सगळं आता आतमध्ये कुमुदिनी, ऊर्जा आणि शौर्याला ऐकायला आलेलं असतं. तेवढ्यात ऊर्जा धावतच हॉलकडे निघते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता दिव्याने विजयाचा हात धरलेला असतो. दिव्या म्हणत असते, सासूबाई सासूबाई मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. तेवढ्यात विजया म्हणत असते, दिव्या दिव्या हात सोड, मला जाऊ दे. त्यावर दिव्या म्हणत असते, सासूबाई अहो तुमचंच घर आहे, तुम्ही कुठे निघालात? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिला जायला हवं ती तर जात नाही, म्हणून तुम्ही जाताय का? तेवढ्यात विजया म्हणत असते, हो ती जर ऊर्जा या घरातून कायमची निघून गेली ना तर मला कुठंच जायची गरज नाहीये, कारण त्या ऊर्जाबरोबर या घरात मी नाही राहू शकत. आणि अशातच आता तिथे ऊर्जा लगेचच पोचते आणि म्हणत असते, सासूबाई सासूबाई थांबा, तुमच्याच घरातून तुम्हाला कुठेच जायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, का ग ऊर्जा, आता त्यांच्या बदल्यात तू जाणारस की काय कायमचं हे घर सोडून? त्यावर ऊर्जा म्हणत असते, कायमचं सांगता येणार नाही, पण तात्पुरतं तरी या घरातून मी जाऊ शकते, चालेल ना सासूबाई? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट विजया म्हणत असते, चालेल, पण तू तात्पुरती जरी गेलीस ना तर त्यानंतर मी तुला या घरात कधीच येऊ देणार नाही, बघ काय तो विचार कर. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, चालेल. आणि अशातच आता ऊर्जा पुन्हा आपल्या बेडरूमकडे जात असते सगळं आटपण्यासाठी. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, ऊर्जा थांब, तुला काही करायची गरज नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, जर तू या घरातून बाहेर पडणार असेल तर फायनली मी सुद्धा या घरातून बाहेर पडणार, कारण जिथे ऊर्जा तिथे शौर्य, ऊर्जा असेलच तर शौर्य असणार. असं म्हटल्यावर आता थेट विजया म्हणत असते, पुन्हा एकदा माझ्या घराला तोडण्याचा प्रयत्न करतेस तू ऊर्जा. मला कळून चुकलंय की तू माझ्या मुलाला पूर्णपणे तुझ्या जाळ्यात अडकवलंयस. खरं तर प्रेमाच्या म्हणायला हवं होतं मी, पण प्रेमाच्या म्हणणार नाही. तू तर या घराला लुटण्यासाठी आणि या घरातल्या प्रॉपर्टीसाठी माझ्या मुलाला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंयस.
पण लक्षात ठेव, हे तुझं जे काही चाललंय ना ते मी अजिबातच सक्सेस होऊ देणार नाहीये. आता मीच जाते या घराबाहेर, असं म्हणत आता विजयाने आपली बॅग उंबरठ्याच्या बाहेर ठेवलेली असते आणि पहिलं पाऊल ती बाहेर ठेवत असते. तेवढ्यात हर्षवर्धन आलेला असतो आणि त्याने जोरात आवाज दिलेला असतो, विजया, एकच गोष्ट लक्षात ठेव, पहिलं पाऊल बाहेर ठेवलंयस तू, दुसरं अजूनही आत आहे. बघ, विचार कर, अजूनही त्या उंबरट्याच्या मध्यभागी आहेस तू, ज्यातून तुझं आयुष्य या घरात सुखकर चाललंय. आणि जर त्या उंबरट्याच्या पलीकडे दुसरं पाऊल ठेवलंस तर या घरात तुला पुन्हा जागा नाही. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, वा वा हर्षवर्धन जहागीरदार, आला ना, आला तुमचा खरा चेहरा माझ्या समोर. म्हणजे तुम्ही मला या घरात एक वेगळा चेहरा दाखवताय आणि या पलीकडे तुमचा वेगळा चेहरा आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुला वाटेल ते समज, पण एकच गोष्ट लक्षात ठेव, तुझा मनमानी कारभार या घरात मी अजिबातच चालू देणार नाही. मी तुला स्पष्टपणे सांगितलं, ऊर्जा या घरात राहणार आणि शौर्य देखील. मग तुला हे नवीन नाटक करायची काय गरज होती? त्यावर विजया म्हणत असते, अहो नाटक करत नाहीये मी, मला अजिबातच सहन होत नाही ही मुलगी या घरात. तेवढ्यात आपण पाहतोय आता दिव्या म्हणत असते, अहो बाबा असं काय करताय, अहो द्या ना आईंना साथ तुम्ही. अहो कशाला या ऊर्जाच्या बाजूने आहात तुम्ही, या ऊर्जाला घाबरताय की काय तुम्ही? हे वाक्य म्हटल्यानंतर आता हर्षवर्धनने ज्या पद्धतीने दिव्याला एकदम सुनावलेलं असतं ते अगदी पाहण्यासारखं असतं. आणि अशातच आता दिव्या 4 पावलं मागे जाते. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ यांच्या घरामध्ये हे सुरू असलेलं नाटक चांगलंच रंगलेलं असतं. आता नाटकाचा शेवटचा भाग असा असतो, हर्षवर्धन थेट विजयाला म्हणत असतो, बघ मी तुला सांगितलंय ते पटतंय ते बघ, नाहीतर झक मार, काय करायचंय ते कर, नाही विचारणार मी तुला अजिबातच. असं म्हटल्यानंतर हर्षवर्धन हा आपल्या बेडरूम मध्ये निघून जातो. विजयाने अजूनही एकच पाऊल बाहेर ठेवलेलं असतं, दुसरं पाऊल तिला बाहेर ठेवायची अजिबातच हिंमत होत नसते, कारण तिला कळून चुकलेलं असतं आपल्या या नाटकाचा भाग आपल्यावरच उलटणार आहे. आणि अशातच आता तिथे कुमुदिनी लगेचच आता ऊर्जाच्या समोरच विजयाला म्हणत असते, विजया एक काम कर, तुला या घराबाहेर जायचं आहे ना, तर लगेचच दुसरं पाऊल घराबाहेर टाक आणि या घराकडे पुन्हा उलटून पाहू नको. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही आईसाहेब? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विसरतेस का, मीही या घरात सून म्हणून आले होते आणि आता सासू झाले, त्यानंतर तुला या घरात सून म्हणून आणलं. तूही सासू झालीस, पण तुझी सासूघरी वेगळ्याच पद्धतीने या घरात चालत आहे. आता मात्र मला माझी सासूघरी दाखवावी लागणार आहे. आणि अशातच आता विजया आपलं घरातील बाहेरचं पाऊल आत घेते आणि लगेचच म्हणत असते, नाही जाणार मी कुठेच. तुम्हाला काय वाटलं, माझ्याच घरातून मी घराबाहेर पडेन का? का पडायचं मी माझ्याच घरातून घराबाहेर? आणि लक्षात ठेवायचं, हे माझं घर आहे. या घरातून जर कोणी बाहेर पडणार असेल तर त्या बाहेरच्या मुलीने बाहेर पडायचं आहे. असं म्हटल्यानंतर कुमुदिनी म्हणत असते, नाही, अजिबातच नाही, या घरात आता कोणीच बाहेरचं नाहीये. त्यामुळे विजया, तू तुझा शहाणपणा पुन्हा करायचा नाही. आणि अशातच आता शौर्याची बायको ऊर्जा आतून बॅग भरून बाहेर आलेली असते. ती म्हणत असते, थांबा सासूबाई, तुम्ही नाही तर मी जाणार या घराबाहेर. तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, अगं ऊर्जा, तुला कुठेच जायची गरज नाहीये. बघ, तुझ्या सासूबाईने हा जो निर्णय घेतला होता ना घराबाहेर जायचा, तो आता बदललेला आहे. हो ना ग विजया? असं म्हटल्यानंतर आता विजयाला चांगलीच लाज वाटत असते, कारण तिला कळून चुकलेलं असतं, आपण अगदीच चुकीचं वागलोय आणि आपलाच प्लॅन आपल्यावर उलटलाय. अशातच आता थेट शौर्य म्हणत असतो, मॉम थँक गॉड तू नाही जात आहेस. तेवढ्यात विजया म्हणत असते, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तुला जर असं वाटत असेल की मी या घरात राहावं तर निदान तुझ्या मॉमचं ऐकत जा.
तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, मॉम मी तुझं ऐकत नाहीये, असं का वाटतंय तुला? अगं जरा तरी विचार कर, जर या घरात तुला कोणी जास्त मानत असेल तर तो तुझा मुलगा शौर्य आहे. हे तुला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये का? तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनची तिथे डॅशिंग एंट्री झालेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो, झाला का? झाला विजया? तुझा फालतूचा ड्रामा क्रिएट करून काय काय साध्य केलंस या ड्रामातून? तुला गप्तपणे सांगितलं होतं, आज जाऊन बस, शहाणपणा करायला बाहेर येऊ नको. शेवटी स्वतःच ड्रामा क्रिएट केलास आणि स्वतःच या ड्रामाच्या मध्यभागी आलीस आणि तोंडावर आपटलीस ना. म्हणून सांगतो, कधीही कोणतंही काय करायचं असेल तर अगदी प्लॅन करून करायचा असतो. प्लॅन जर करताच येत नसेल तर तो ड्रामा सक्सेस होईलच कसा? आणि मी प्रत्येकाला निक्षून सांगतोय, या घरामध्ये स्वतःची मर्जी चालवायची नाही, आणि चालवायची असेल तर या दरवाजाच्या उंबरठा बाहेर जाऊन चालवायचे. हर्षवर्धनने असं म्हणताच आता विजयाला कळून चुकलेलं असतं की हा हर्षवर्धन आपल्यालाच सगळ्यांसमोर झापत आहे. आणि तेवढ्यात दिव्या मात्र लगेचच म्हणत असते, अहो बाबा, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला तुमच्या बायकोची सॉरी सासूबाईंची इच्छा महत्वाची नाही वाटत का? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनने ज्या पद्धतीने या दिव्याला डोळ्याने वट्टारलेलं असतं ते अगदी पाहण्यासारखं असतं. आणि अशातच आता दिव्या 4 पावलं मागे जाते. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा तुला काळजी करायची गरज नाहीये. घे तुझी बॅग, जा आतमध्ये आणि मस्तपैकी राहा या घरात, कर संसार. हे सगळं ऐकल्यावर विजयाला खूपच राग येतो. मित्रांनो, काय वाटतंय, खरंच आजच्या या ड्रॅमॅटिक वातावरणात विजयाचा चांगलाच अपमान झालाय, पण ती शांत बसेल का नवीन काही करण्याच्या भानगडीत पडेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.